खाद्यजत्रेमध्ये आज आपण पारंपरिक उकडीचे मोदक बनवत आहोत। ज्यांना उकडीचे मोदक आवडतात पण करता येत नाही, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे। 2 कप भरून मी इथे घेतलेला आहे ओल्या नारळाचा चव, 1 कप घेतलेला आहे बारीक किसून गूळ, 1 टेबलस्पून साखर आणि 1 टेबलस्पून खसखस आहे। एक पूर्ण मोठा मी इथे नारळ वापरलेला आहे। 1 टेबलस्पून तुपामध्ये नारळाचा चव आपला थोडा परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून खसखस टाकायचा आहे। खसखस माझ्याकडे आधीपासून भाजलेली होती, त्याच्यामुळे मी नारळाच्या चवमध्ये मिक्स केली आहे। जर तुमच्याकडे खसखस भाजलेली नसेल तर जेव्हा तुम्ही सुरुवातीला तूप घालाल त्याच्यामध्ये खसखस टाका आणि मग नारळ टाका। थोडासा नारळ परतून घेतल्यानंतर आपण 1 कप भरून त्याच्यामध्ये गूळ घातलेला आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात, फक्त लक्षात ठेवा की गूळ जास्त असेल तर त्याला खूप जास्त पाणी सुटतं, आतलं सारण हे ओलं होतं। त्याच्यामुळे मी कायम 2:1 किंवा 2:अर्धा असं हे प्रमाण घेते। इथे साधारणपणे 10 मिनिटं लागतात आपल्याला गूळ पूर्णपणे वितळण्यासाठी। मंद आचेवरती गूळ वितरला की त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून साखर घालायची आहे। साखर घातल्यामुळे काय होतं, जेव्हा आपण हे मोदक स्टीम करतो तर त्याच्यातला पाक जो आहे गुळाचा तो बाहेर नाही निघत। गॅस बंद करून त्याच्यामध्ये जायफळ वेलची पावडर घातली आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट सुद्धा टाकू शकतात। सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे उकड कशी काढायची। इथे 2 कप सुगंधी पीठ घेतलेला आहे। मी कायम आंबे मोहर तांदळाचं पीठ घेते। 1 कप पाणी आणि 1 कप दूध घेतले। जेवढं तुमच्याकडे पिठी असेल तांदळाची तेवढ्याच प्रमाणामध्ये पाणी आणि दुधाचं मिश्रण घ्यायचं आहे। मी कायम दूध सुद्धा घालते, पण दूध ऑप्शनल आहे। दूध नसेल आवडत तर तुम्ही पाणी घेऊ शकता। 2 कप पिठासाठी आपण इथे 1 कप पाणी आणि 1 कप दूध घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून भरून तूप घातले। पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर गॅस मंद करायचा आहे आणि त्याच्यामध्ये तांदळाची पिठी टाकायची आहे। जी पिठी तुम्ही वापरणार ती चिकट असणं गरजेचं आहे। आंबेमोहर तांदूळ किंवा इंद्रायणी तांदूळ हा चिकट असतो, त्याच्यामुळे उकडीच्या मोदकांसाठी कायम हाच तांदूळ वापरला जातो। चिमूटभर मीठ घातलं आहे। तुमच्याकडे एखादं लाटणं असेल तर लाटणाने ह्याला घाटायचं आहे, म्हणजे ही जी पिठी आहे ही नीट आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। फक्त 5 मिनिटं इतकंच आपण उकड जी आहे ही स्टीम करणार आहोत। पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला झाकून फक्त 5 मिनिटाची वाफ काढायची आहे। सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता वरती मी ताट ठेवली होती आणि फक्त 5 मिनिटं इतकीच उकड शिजवून घेतलेली आहे। बघा ताटाला वरती वाफ आलेली आहे, बस एवढंच आपल्याला ह्याला उकड शिजवून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम बंद केली आहे। झाकून 10 मिनिटं तसंच ठेवलं होतं आणि 10 मिनिटांनंतर आता आपल्याला ही उकड मळून घ्यायची आहे। उकडीच्या मोदकासाठी उकड ही खूप महत्त्वाचा रोल करते। पॅनमध्ये चिकटलेलं खालचं घ्यायचं नाहीये अजिबात, हे लक्षात ठेवा। उकड गरम गरम असतानाच आपल्याला मळायची आहे। हाताला चटके लागतात, हवं असेल तर तुम्ही एखादी वाटी घ्या, सवय नसेल तर वाटीने हे पीठ मिक्स करा। थोडंसं मी कोमट पाणी केलंय वाटीमध्ये आणि तुपाचा हात घेत आहे। बघा, थोडंसं कोमट पाण्याचा हात घ्यायचा आहे, आपल्याला तुपाचा हात घ्यायचा आहे आणि ही पिठी आपल्याला गरम गरम असतानाच मळून घ्यायची आहे। थोडेसे चटके लागतात, थोडंसं सावकाश करा, म्हणजे वाटीने जर केलं तर हाताला एवढे चटके लागणार नाहीत। गरम गरम असताना पिठी मळली तर ती पिठी मऊसूत होते आणि तुमचे जे मोदक आहे ते अप्रतिम होतात। पिठी जर चांगली झाली असेल, उकड जर छान झाली असेल तर मोदक हे खूप छान होतात। गरम गरम असताना जर पीठ मळून घेतलं तर खूप छान मळून होतं। जर तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तुम्ही त्याच्यात सुद्धा ही पिठी मळून घेऊ शकतात। साधारणपणे 10 मिनिटं घड्यात लावून मी ही पीठ मळून घेतलं होतं। खूप वेळ जातो, कारण ही जी मळण्याची प्रोसेस आहे ना, हे जे तुमचं पीठ आहे एकदम सॉफ्ट झालं पाहिजे, मऊसूत झालं पाहिजे। बघा, हातामध्ये गोळा घेतल्यानंतर एक तर हाताला चिटकत नाही आहे आणि सेकंडली त्याला कुठेच क्रॅक जात नाहीत। एकदम छान बोटांवरती आपली ही पिठी फिरते, इतकं छान याची उकड झालेली आहे। आता एक सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवत आहे। माझ्याकडे पुरी मेकिंग आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तुपाचा हात घेतलेला आहे। प्रत्येक वेळेला पिठी जेव्हा तुम्ही घ्याल किंवा जेव्हा उकड घ्याल ती मळून घ्या हातामध्ये तुपाचा हात लावून। ही सगळ्यात सोपी पद्धत दाखवत आहे। मी पारंपरिक हाताने मोदक करते, पण ज्यांना मोदक करता येत नाही त्यांनी सरळ लाटून घ्या, लाटलीत तरी सुद्धा चालेल। मध्ये सारण ठेवलेलं आहे आणि जसं आपण साडीच्या निड्या घालतो
फक्त त्या पद्धतीच्या एक एक आपल्याला इथे प्लेट्स किंवा कळ्या ह्या करत जायच्या आहेत. खूप सोपी पद्धत आहे. जर नवशिके असेल, पहिल्यांदाच मोदक करत असाल, ती तुमच्यासाठी सगळ्यात सोपी पद्धत मी दाखवत आहे. अशा सगळ्या कळ्या पाडून घेतल्यानंतर अंगठ्याच्या आणि बाजूच्या बोटांनी बघा फक्त गोल गोल याला फिरवत जायचं आहे. खूप सोप्या पद्धतीने असे हे तुम्ही मोदक करू शकतात. जर तुमच्याकडे असं पुरी मेकिंग नसेल काही हरकत नाही. जसं आपण रेग्युलर चपाती लाटतो तसं पीठ लाटून घ्या आणि असे मोदक बनवा. आता पारंपरिक मोदक कसे बनवायचे ते सुद्धा दाखवते. इथे परत उकड घेतलेली आहे, छोटासा गोळा घेतलाय, हाताने मळून घेतलाय. मी कायम मोदक करताना सुकं पीठ घेते. मोदकचे जे सुकं पीठ आहे ते हाताला लावलं ना की चिटकत नाही अजिबात. किंवा तुपाचा हात किंवा तेलाचा हात घेऊ शकतात. अशी आपल्याला खोलगट वाटीसारखं करून घ्यायचं आहे. खालचा जो बुडाचा भाग असतो थोडासा जाडसर ठेवायचा आहे आणि बाजूची पारी जी आहे ही आपल्याला दोन्ही बोटांच्या मदतीने पातळ करत जायचं आहे. या आधी सुद्धा मी वाटीमध्ये कसे मोदक करता येईल ते सुद्धा दाखवले आहे. तो व्हिडिओ सुद्धा नक्की चेक करा. त्याची सुद्धा लिंक मी शेअर करते. अशा सुबक हाताने कळ्या ते करत जायचे आहेत. या कळ्या अतिशय सोप्या जातात. फक्त लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही ह्या कळ्या कराल ना, हा वरपासून खालपर्यंत बोटांनी दाबत दाबत जायचं आहे. म्हणजे या तुमच्या ज्या कळ्या आहेत या अतिशय सुबक होतात. पहिल्यांदा जर मोदक करणार असाल तर खूप मोठे मोठे मोदक नका करू. लहान लहान साईजचे मोदक करा. या प्रमाणामध्ये तुमचे 21 लहान साईजचे मोदक तयार होतात. बघा किती सोपे आहेत मोदक करायला. तुम्ही हवा असेल तर तुपाचा हात घेऊ शकतात मोदक करायला किंवा सुक्कं पीठ जरी घेतलं तांदळाचं तरी सुद्धा हे मोदक आकर्षक होतात. बाजूची पारी फक्त आपल्याला पातळ करत जायची आहे आणि खालचा भाग हा थोडासा जाडसर ठेवायचा आहे. पारी पातळ झाली की 2 बोटांच्या मदतीने त्याला या कळ्या पाडायच्या आहेत. खूप जास्त कळ्या नाही पाडल्या तरी सुद्धा चालेल. तुम्ही ज्या प्रकारे मोदक बनवाल ना तसा मोदक हा गणपती बाप्पाला प्रिय आहे. फक्त प्रयत्न करा. यावर्षी नाही जमले चांगले मोदक, पुढच्या वर्षी जमतील. पण मोदक हे करत राहा. जितके तुम्ही जास्त मोदक कराल तितके तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपर्ट व्हाल. मध्ये सारण भरलेलं आहे आणि 2 हाताच्या मदतीने आपल्याला हे बंद करायचं आहे. सगळे मोदक करून झाल्यानंतर आपण त्याला स्टीम करणार आहोत. मोदक स्टीम करताना तुम्ही हवं असेल तर खाली ओलं नॅपकिन ठेवू शकतात. केळीचं पान असेल तर केळीचं पान ठेवू शकतात. बाजूला स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. आता हे मोदक प्रत्येक वेळी पाण्यामध्ये डिप करायचे आहेत आणि मग आपल्याला स्टीम करायचे आहेत. सुरुवातीला मी 5 मिनिटं स्टीम करून घेतलंय आणि 5 मिनिटांनंतर त्याच्यावरती केशराच्या काड्या लावलेल्या आहेत. केशराची काडी लावणं ऐच्छिक आहे. 5 मिनिटांनी याच्यासाठी लावलेले आहे की वरती थोडंसं ग्लेज आलेला असतो मोदकला आणि केशरचा रंग हा पटकन येतो. म्हणून मी कायम 5 मिनिटांनंतर स्टीम झाल्यानंतर हे वरती केशराच्या काड्या लावते. 15 मिनिटं मीडियम गॅसवरती स्टीम केलेला आहे. मोदकला एक प्रकारची चकाकी येते. ह्याचा अर्थ मोदक आपले छान स्टीम झालेले आहेत. खाद्यजत्रेचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या YouTube चॅनल लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा.